गुड मॉर्निंग गाईज. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि मी चाललो आहे नॉर्थ टूरसाठी ऑफिसच्या कलिगसोबत. माझ्यासोबत आहे प्रकाश सर, चव्हाण साहेब. तर आम्ही चाललो आहे नॉर्थ टूरला. तर तिथं आमचा रूट राहणार आहे. पहिला आम्ही चालणार दिल्लीला, तिथून चंदीगडवरून अमृतसर. आता आम्ही कल्याण स्टेशनला आहे. तिथून आमची ट्रेन आहे 8 वाजताची, 8 साडेआठची. आणि 7 वाजता सुद्धा 1 तास आहे आमच्या ट्रेनला. तो आता पुढचा प्रवास कसा होतो आहे. फायनली आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. हा आपला ट्रेन पकडले कल्याणवरून जस्ट. आता तुम्हाला मी डब्बा दाखवतो आपला कसा आहे. हा H1चा कोच आहे, हरिद्वार एक्सप्रेसचा. खूप छान प्रकारे इथे व्ह्यू दिसतो आहे. आमची कॅबिन आहे 12, 16, 17 तिघेजण आहे आम्ही. तर आता आमची कॅबिन दाखवतो तुम्हाला. हा पूर्ण असा बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतो इथून. आमची केबिन दाखवतो. 10-12 नंबर आहे. आतमध्ये अशी आहे केबिन एकदम. हे प्रकाश सर बसलेत, चव्हाण साहेब त्यांची सीट सोडून इकडे येऊन बसलेत आमच्यासोबत. नाही इथून बाहेरचा व्ह्यू पण खूप छान दिसतोय. काम करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल सीट्स आहेत. प्रत्येकाला पिलो आहे, ब्लँकेट्स आहेत, एक चादर पण दिल्या आहेत. जर वरती जाण्यासाठी असे चांगल्या प्रकारे स्टेअरकेस आहेत. हायजीन खूप चांगलं आहे. बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इकडून पूर्ण असे कॅबिन्स आहेत. गुड आफ्टरनून. आता दुपारचा टायमिंग झाला आहे, 1 वाजला आहे. गाडी पण आपली सुसाट चालली आहे सुपरफास्टमध्ये. आणि आमचा पण आता आम्हाला भूक लागली होती कधीपासून, आणि आता आमचा लंच आला आहे. लंचमध्ये बघाल तर ही हरिद्वार एक्सप्रेसमध्ये आम्ही तिकीट्समध्ये ॲड केलं होतं. तर त्यामध्ये एक डाळ आहे, स्वीट आहे, मटर पनीर आहे, अजून एक डाळ आहे कोणती तरी, आणि लोणचं पण आहे, आणि चपाती आहे. आता जेवण करून आम्ही थोडा आराम करू, पण सकाळी लवकरच उठलो होतो. त्यानंतर आपण बघू संध्याकाळी कुठे काय बाहेर काय व्ह्यू वगैरे काय दिसतोय का आपल्याला इकडचा. संध्याकाळचे 6 वाजले. बाहेर पण अंधार पडलाय. आपले इथे चहा आले RCTची. सर बाहेर आहेत. आता लंच येईल थोड्या वेळाने. इटारसी जंक्शन आलं आहे, हे मध्य प्रदेशमध्ये. 8:30 वाजलेत आणि आपली गाडी आली भोपाळ जंक्शनला. आपला सकाळी 6 टायमिंग आहे आपला. दिल्लीला आपल्याला सोडेल. थोडे ही आपली सीट आहे बाहेरून. हे प्रकाश आहे, ते दिसत नाही आता अंधार असल्यामुळे. चला आता झोपायची तयारी चालू आहे आमची. जेवण झालं आत्ताच रात्रीचं. मॅच पण प्रकाश सर मॅच बघतायत. माझी पण रात्रीवरती झोपायची पूर्ण तयारी झालेली आहे. सकाळी आपली 6 वाजता आपल्याला उतरायचं आहे, ड्रॉप आहे. चला आता आपण सकाळी भेटू. चला, गुड नाईट.
गाईज चव्हाण साहेब आता उठले आहेत, आले तर आमच्या रूममध्ये आलेत. प्रकाश सर आम्ही रेडी आहे कधीपासून, त्यांची वाट बघतोय. गाडी एकदम पूर्ण शांत आहे. सकाळचे 6 वाजलेत. चव्हाण साहेब आता ब्रश करत आहेत. ते आम्हाला उठवणार होते तर आम्हीच त्यांना उठवलं आहे. आता थोड्या वेळात आमचा पण स्टॉप येईल. आता हे आता बघू उतरून काय स्टॉप कसा आहे. फायनली आपण न्यू दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला उतरलो आहे. ही आपली ट्रेन आहे. ही आता पुढे हरिद्वारसाठी जाणार आहे. चला बाहेर बघूया स्टेशन कसं आहे. हे स्टेशन आहे न्यू दिल्ली हजरत निजामुद्दीन. बाहेरून बघितलं तर पूर्ण हे सकाळी सगळे उतरले. इकडे बाहेर बघितलं तर टॅक्सी वगैरे ऑटो आहे. याच्या इकडे बघितलात तर इकडे 3 ATM आहेत. SBI, पंजाब नॅशनल बँकचे. आणि जर तुम्हाला न्यू दिल्लीला फिरायला जायचं असेल इंडिया गेटला वगैरे तर असे टुरिस्ट आहेत, त्यांच्याकडे कार्ड्स आहेत. हे कार्ड्समध्ये कुतुब मिनार, लोटस टेम्पल, राजघाट, इंडिया गेट हे सर्व त्यांच्या 1 डे टुरिस्ट आहे. काहीतरी 3 जणांचे आता आम्हाला 2700 रुपये सांगितले त्यांनी. ठीक आहे, तुम्ही पण जाऊ शकता जर तुम्ही इकडे येणार असाल तर. तुम्हाला जर फिरायचं असेल तर इंडिया गेटसाठी वगैरे ठीक आहे. हां येतोय. आता आम्ही चाललो आहे दिल्ली पार्लमेंट बघायला सकाळी. आमच्याकडे 3 तास आहेत फक्त. 3 ते 4 तास तर आम्हाला चंदीगडसाठी पण जायचं आहे. हे अंकल आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला फिरवणार आहेत दिल्ली. 3 तासामध्ये जेवढे स्पॉट बघायला भेटतील तेवढे बघून घेऊ आपण. आता आम्ही आलो पहिले चहा प्यायला फिरायच्या आधी. थंडी खूप आहे इकडे. बोललो पहिले चहा पिऊन नंतर आपण पुढे चालू करूया. पार्लमेंटमध्ये 19 तारखेला काही कार्यक्रम असल्यामुळे आर्मीवाले आपल्याला सोडत नाही आहेत. महाराष्ट्राचेच आहेत ते पण आर्मीवाले. ते आर्मी फोर्स खूप आहे तर काही कार्यक्रम आहे पार्लमेंटमध्ये आपण जाऊ शकत नाही बघायला. ठीक आहे, आता आपण बघू दुसरे स्पॉट बघूया. कुठून दुसरा गेट वगैरे काय आहे का बाहेरून बघू आपण. यही है ना? हेड ऑफिस है. हेड ऑफिस है बॅग का. पूर्ण गेट सर्व बंद करून ठेवलेत. पार्लमेंटला कोणी जाऊ शकत नाही. पूर्ण असं टॅक्सीतूनच बघावं लागते. ये ना ठीक है. अभी ना वो नहीं चलता ना तो कोई दिक्कत नहीं है, फिर आराम से अंदर जाके हम घूम के आते हैं. हाँ ना, वो सत्र चल रहा है ना जो प्रधानमंत्री आएंगे, गृह मंत्री आएंगे, तो सिक्योरिटी चाहिए ना उनके लिए. आम पब्लिक को कैसे देगा अंदर अलाउड करने. हे राष्ट्रपती भवन आहे. टॅक्सीतूनच बघतोय एक सगळे सिक्युरिटी आर्मी फोर्सच्या आतमध्ये कोणाला जायला अलाउड नाही आहे. आपले प्रधानमंत्री तिकडे जाणार आहेत त्यामुळे सगळे गेट वगैरे बंद ठेवलेत. चला आता आपण इंडिया गेटला चाललो आहे. पार्लमेंट आपल्याला बाहेरूनच बघायला भेटले. सुरक्षेसाठी ते बंद ठेवलेत. आलं इंडिया गेटला न्यू दिल्लीमध्ये. आपल्या दिल्लीची भारताची राजधानी कॅपिटल आपलं दिल्ली. इंडिया गेट या जवळून पूर्ण फॉग आहे एकदम इकडे. इंडिया गेट बघून झालं आपला. आता आपण चाललोय पुढच्या स्पॉटला. बघूया पुढे आता काय दाखवतात ते.
आपण बघायला आलोय हुमायूं का मकबरा. इकडे हे आहे फॉरेनर्स सुद्धा आले तिकडे. इथे तिकीट काउंटर आहे. भारतीय नागरिक 40 रुपये, विदेशी पर्यटक 600. ते इथं हे 3 तिकीट घेतलेत मी. इकडे स्कॅन केल्यानंतर इकडे असं यायचं आहे. इसका खान गार्डन टोम असं आहे हे. एकदम त्यांचा इतिहास लावलाय जे काय आहे ते. तर हे पूर्ण दगडाचं आहे. दगड माती मध्ये खूप भारी दिसते. सकाळ सकाळी ते कोण जास्त लोक आले नाही, आम्हीच आलोय आणि 2-3 फॉरेनर आलेत. मोर आहे बघा इथे एकदम. वाव. गेट आहे हा, म्हणजे जायचं आपल्याला. ते आपण हा गेट आहे एक, त्याची तिथे इकडे लावलेली आहे पश्चिमी दरवाजा. आपण आलो इथे हुमायूं टॉम पाशी जे मेन आहे हे. इथून हे असं आहे. सकाळ असताना एवढे नाहीत, कमी जवळ जाणार तलाव एक छोटेस. हा हुमायूं टॉम्ब आहे पुढे, आणि ते फाउंटेन सुद्धा आहे, तो पण चालू आहे आता. ट्रे वरती जायला. हा चला, टोमच्या आतमध्ये चाललोय. स्टेअरकेस आहे. वरती आल्यानंतर तुम्हाला असं काय दिसेल. बघितलं तर एकदम जो गेट आहे तो पण इथून दिसतोय. खाली फाउंटेन बघितला होता. ही हुमायूं टॉम्बची बॅक साइड आहे. खाली गार्डन आहे. गार्डन दर्गा आहे. इकडे नर्सरीची तिकीट घेतली आम्ही. आता इथून चाललो. इकडून एंट्री पॉईंट आहे आतमध्ये जायला. हे असे स्कॅन करके नंतर आतमध्ये असं आहे सुंदर नर्सरीसाठी. सुंदर नर्सरी आहे तिथं. सकाळ असल्यामुळे क्लिनिंगचं काम चालू आहे. पूर्ण असं आहे सुंदर नर्सरीचा गेट इकडे दाखवला आहे. इकडे गेट आहे. सिक्युरिटी आहे. त्यावर तुम्हाला काय माहिती नसेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता माहिती. सांग. इकडे प्री वेडिंग शूट चालू आहे.
इकडून हा व्ह्यू असा दिसतोय. रात्री सर्व फाउंटेन चालू होतात, बाजूचे लॅम्पसुद्धा लागतात. रात्रीचं सुंदर दिसतं इकडे. इकडे आता चाललो आहे आम्ही लक्कडवाला बुर्ज अजीम बाग बालवाटिका. तिकडे सगळे डायरेक्शन दिलेत कुठे काय जायचं असेल तिकडे तिकडे चाललो आहे. इकडे हा फाउंटेन आहे, एकदम थंड वातावरण आहे इकडचं. हा ब्रिज आहे. वेगवेगळे फुलं लावलेत. इकडे प्रत्येकाचा पूर्ण मॅप ठेवला इथे सुंदर नर्सरीचा. इकडे बघून करू शकता. नर्सरीमधून आपण आता बाहेर आलेलो आहे. आता आपण चाललो आहे रेल्वे स्टेशनला. तिथून आता चंदीगडसाठी ट्रेन पकडायची आहे आम्हाला. चला आता आपण आहे निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला. ते आपण सकाळी कॅब करून गेलो होतो आपण दिल्ली फिरायला. दिल्लीच्या आता आपण 3-4 स्पॉट बघून आलो आहे. आता आपल्याला पंजाबला जायचं आहे, तर इकडचा व्हिडिओ मी आता क्लोज करतो आहे. हा ब्लॉग सुद्धा इथं मी संपवतो आहे.